Once again, welcome to Pune Academy. This is our day 6. So we have taken the challenge of 90 days. So let's begin our today's topic. बघा आज आपला डे 6 आहे. आजचा आपला दिवस चॅलेंज डे आहे. चॅलेंज म्हणजे दिलेल्या वर्ब मधून तुम्हाला वेगवेगळे सेंटेन्स बनवायचे आहेत. बघा, मेक द सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ वर्ब्स. वर्बच्या सहाय्याने सेंटेन्स कसं बनवायचे ते आपण शिकणार आहोत. तर ईट, प्ले, थ्रो, क्लाइंब आणि थिंक. तुम्हाला माहिती असेल, ईट म्हणजे खाणे, प्ले म्हणजे खेळणे, थ्रो म्हणजे फेकणे, क्लाइंब म्हणजे चढणे आणि थिंक म्हणजे विचार करणे. तर मी तुम्हाला 3 वर्बचे एक्झाम्पल बनवून देणार आहे. 2 वर्बचे एक्झाम्पल तुम्हाला बनवायचे आहेत. बघा, आता ईट म्हणजे खाणे. मला असं म्हणायचं की मी भात खातो. मी भात खातो. तर आय ईट सिम्पली आय ईट राईस. तुम्ही 1000 एक्झाम्पल बनवू शकता ईट वरून. तुम्हाला चॉकलेट, केक वगैरे जे काय असेल नसेल ते. बघा, प्ले म्हणजे काय होते, खेळणे. तर हजारो स्पोर्ट आहेत, हजारो खेळ आहेत. आपण क्रिकेटचे एक्झाम्पल घेऊया की मी क्रिकेट खेळतो. तर कसं येणार, आय प्ले क्रिकेट. इझी. थ्रो म्हणजे फेकणे. मी चेंडू फेकतो. हे एक्झाम्पल कसं येणार, बघा, आय थ्रो द बॉल. आय थ्रो द बॉल. आता क्लाइंब म्हणजे चढणे. झाडावर चढू शकता, एखाद्या पोलवर चढू शकता, हे तुमच्यावर डिपेंड आहे. आय क्लाइंब ऑन ट्री. असे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे. किंवा थिंक म्हणजे विचार करणे. आय थिंक इन इंग्लिश. मी इंग्लिशमध्ये विचार करतो. नंबर 4 अँड नंबर 5. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.